मित्रांनो, काही शब्द आपल्याला अतिशय कन्फ्यूज करत असतात. वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, नेहमी आपण गोंधळात पडतो. तर ॲडवाईस आणि ॲडव्हाइजमध्ये थोडासा फरक आहे. तर ॲडव्हाइस जर सी असेल शेवटी, सीई, तर तो उपदेश किंवा सल्ला होतो. आणि जर एसई असेल शेवटी, तर ते क्रियापद होतं. तर ॲडव्हाइज, इथं थोडंसं ज आहे, इथं स आहे. तर याचा अर्थ होतो की उपदेश करणे. तर बघा, डोंट गिव्ह मी ॲडव्हाइस, मला सल्ला देऊ नको. म्हणजे मी इथं काय देऊ नको, तर सल्ला देऊ नको. तर इथं देण्याची क्रिया म्हणजे कोणाकडून झाली, तर गिव्ह या व्हर्बकडून झालेली. पण इथं नाऊन म्हणून ॲडवाइस आलेला आहे. डॉक्टर ॲडवाइज्ड मी टू टेक रेस्ट. डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला. म्हणजे डॉक्टरांनी क्रिया काय केली, सल्ला देण्याची क्रिया केली. मग जेव्हा सल्ला देण्याची क्रिया करत असतो कोणीतरी, तेव्हा आपल्याला हा ॲडवाइस वापरायचा आहे लिहिताना सुद्धा. आणि जर सल्ला दिला असेल, फक्त सल्ला म्हणायचा असेल, तर ॲडवाइस हा शब्द वापरायचा आहे. अजून दुसरे शब्द बघूया. अँट, आणि हा आहे AUNT, आंट. तर याच्यामध्ये अँट म्हणजे मुंगी आणि आंट म्हणजे काकू, मावशी, आत्या आणि मामी. याच्यामध्ये सुद्धा आपण नेहमी गोंधळ असतो. त्याच्यानंतर अजून काही शब्द आहेत, जसं की CELL सेल, SALE सेल, SAIL सेल, SHELL शेल, SHALE शेल, SELL सेल. तर बघा, ह्या शब्दांचा असा उच्चार आहे, जवळपास हे सगळे सारखे वाटणारे शब्द आहेत. तर याच्यामध्ये CELLचा अर्थ काय होतो, तर नाऊन. हे सगळे पहिले दोन हे नाऊन आहेत आणि याच्यामध्ये दोन व्हर्ब आहेत, सेल आणि हा सेल. तर बघूया आपण एक एक. CELL, तर सेलचा अर्थ होतो पेशी. जसं विज्ञानामध्ये आपण प्राणी पेशी, वनस्पती पेशी, तर ते पेशी. त्याच्यानंतर सेल म्हणजे कोठडी, जेलचा एक भाग असतो नाही का, तर तो कोठडी म्हणजे सुद्धा सेल. त्याच्यानंतर घड्याळात आपण जो वापरतो, तो सुद्धा एक सेल, म्हणजे एक विजेरीचा एक भाग किंवा घटक ज्याला आपण म्हणतो मराठीमधून, तो सुद्धा म्हणजे सेल. त्याच्यानंतर SALE सेलचा अर्थ होतो विक्री. आपण म्हणतो की सेल लागलेला आहे, चला आपण काहीतरी घेऊन येऊ, तर तो विक्री चालू आहे असं त्याचा अर्थ होतो. तर सेल म्हणजे विक्री, हे सुद्धा नाम आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा नाऊन आहे, कुठल्या तरी वस्तूला दिलेलं नाव. जसं की घड्याळातला शेलला वस्तू, त्याला आपण सेल म्हणतो नाही का. कोठडी असेल त्याला सेल म्हणतो नाही का. पेशी असेल त्याला सुद्धा सेल, ठेवलेलं नाव. त्याच्यानंतर आहे SAIL, हे ठेवलेलं नाव नाही, तर याचा अर्थ होतो जलप्रवास करणे, म्हणजे बोटीमधून प्रवास करणे. सेल, सेलर, सेलिंग असे पुढे ते शब्द तयार होतात. तर सेल हे क्रियादर्शक शब्द आहे. सो सेल म्हणजे जलप्रवास करणे. SHELL शेल म्हणजे काय, तर कवच. शेल म्हणजे काय, एखाद्या वस्तूचं, फळाचं टर्फल, कवच किंवा साल, त्याला आपण शेल म्हणतो. त्याच्यानंतर SHALE शेल, हा म्हणजे नरम खडक, नरम प्रकारचा जो खडक असतो त्याला शेल सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर SEW